येथे हा माझ्याकडील जुना झालेला बेल्ट आहे, त्याच्यावरील सर्व कलर निघून गेलेला आहे। हा बेल्ट आपण टाकू न देता त्याचा पुन्हा एकदा वापर कशा पद्धतीने करायचा आहे ते दाखवणार आहे। त्यासाठी येथे मी एक्रेलिक कलर घेतलेला आहे। एक्रेलिक कलर घेऊन आपण याच्यावरती कलर करून घेणार आहोत। त्यासाठी येथे मी ब्लॅक कलर घेतलेला आहे। आता हा ब्लॅक कलरने आपण या बेल्टला वरच्या बाजूला कलर करून घेणार आहोत। तुम्हाला जो कलर आवडतो तो कलर तुम्ही करू शकता। अशा पद्धतीने येथे मी बेल्ट वरती हा ब्लॅक कलर करून घेत आहे। अशा प्रकारे येथे मी बेल्ट वरती ब्लॅक कलर करून घेतलेला आहे। आता हा कलर आपल्याला सुकवून घ्यायचा आहे। बेल्ट वर लावलेला हा कलर आता पूर्णपणे सुकलेला आहे। आता याच्यावरती सुंदर अशी डिझाइन करायची आहे। नुसता ब्लॅक कलर केला आहे तरी बेल्ट किती सुंदर दिसत आहे ते बघा। आता बेल्ट वर डिझाइन करण्यासाठी मी 3D आउटलाइनर घेतलेले आहे। तुम्हाला जे कलर आवडतात ते कलर तुम्ही घेऊ शकता। आता या बेल्ट वरती आपण फ्लावर्सची डिझाइन करायची आहे। तुम्हाला जशी डिझाइन आवडते तशी डिझाइन या बेल्ट वरती तुम्ही करू शकता। मी येथे अगदी सिंपल अशी डिझाइन करून घेणार आहे। तुमच्याकडे जर असे कुठलेच कलर्स नसतील तर तुम्ही याच्या जागेवरती नेल पॉलिशचाही वापर करू शकता। आता या पद्धतीने आपण दुसऱ्या कलरनेही फ्लावर्स करून घेतलेले आहेत। डिझाइन करून झाल्यानंतर आता हा बेल्ट तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे ते बघा। अगदी नव्यासारखा दिसत आहे, जुना बेल्ट आहे असं वाटतही नाही। अशा पद्धतीने तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका।